brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। तारीख 14 जून 2020 याच दिवशी दुपारी बॉलिवूडमधून एक बातमी समोर आली आणि देशभरातील चाहत्यांना धक्का बसला। बातमी होती अभिनेता सुशांत सिंह राजपूत वांद्र्यातील राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्याची। सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याची माहितीही पुढे आली होती, पण त्यानंतर आरोपांची राळ उठवली गेली। सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या आहे की हत्या यावरून पुढे संशयाचं वातावरण निर्माण झालं। पुढचे काही महिने यावरून राजकारणही पेटलं होतं। त्यानंतर आता जवळपास 5 वर्षांनी या प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय। आता या अंतिम अहवालामध्ये कुणाचं नाव आहे? सुशांतला आत्महत्येस कुणी प्रवृत्त केलं होतं का? सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं खरं कारण काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह त्याच्या वांद्र्यातील राहत्या घरात आढळल्यानंतर अनेक प्रश्न पुढे आले होते। ऑगस्ट 2020 मध्ये सुशांतचे वडील के सिंह यांनी पाटण्यामध्ये रिया चक्रवर्ती विरोधात सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला होता। अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांवर आत्महत्येस प्रवृत्त करणे, आर्थिक फसवणूक आणि मानसिक छळाचे आरोप करण्यात आले होते। या प्रकरणात रिया चक्रवर्तीला अटकही झाली होती। तब्बल 27 दिवस रिया चक्रवर्तीला तुरुंगात काढावे लागले होते। त्यावेळी रियाने मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल करत सुशांतच्या बहिणीने त्याच्यासाठी बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन मिळवल्याचा दावा केला होता। सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरुवातीला मुंबई पोलीस करत होते। या प्रकरणी बिहारमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यामुळे बिहार पोलीस आणि मुंबई पोलिसांमध्ये अधिकार क्षेत्रावरून वाद निर्माण झाला। बिहार सरकारच्या शिफारसीवरून केंद्र सरकारने या प्रकरणाचा सीबीआयकडे तपास दिला। 19 ऑगस्ट 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाचा संपूर्ण तपास करण्याचे अधिकार दिले होते। आता सीबीआयने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित 2 प्रकरणांमध्ये 5 वर्षांनंतर क्लोजर रिपोर्ट मुंबई कोर्टात सादर केल्याची माहिती आहे। आता या अंतिम अहवालामध्ये काय आहे तेही पाहूयात। सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती असा उल्लेख सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सुशांत सिंह राजपूतला आत्महत्येसाठी कोणीही प्रवृत्त केलं नव्हतं। मृत्यूमागे कोणताही कट असल्याचे पुरावे सापडले नाहीत असं तपास अधिकाऱ्यांनी क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केल्याची माहिती आहे। या प्रकरणात कोणताही गुन्हेगारी अँगल किंवा फाऊल प्ले आढळला नाही। एम्सच्या फॉरेन्सिक टीमनेही हत्येची शक्यता नाकारली, याचा सुद्धा उल्लेख सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये करण्यात आल्याचं कळतंय। सोशल मीडिया चॅट्स अमेरिकेत पाठवून तपास केला, त्यामध्ये छेडछाड केल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही। सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी कट कारस्थानाचा कोणताही पुरावा नाही असे म्हणत सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमधून रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चिट देण्यात आल्याची मोठी माहिती सूत्रांकडून मिळते। सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाल्यानंतर अनेकांनी आरोप केले होते। आता या प्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल करत सुशांत सिंगचा मृत्यू आत्महत्या आहे असं रिपोर्टमध्ये म्हटल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पण सीबीआय सारख्या तपास यंत्रणेनं दाखल केलेला हा क्लोजर रिपोर्ट हा केवळ तपास अधिकाऱ्यांचा अभिप्राय असतो, तो कोर्टाचा निकाल नसतो। अशा अनेक प्रकरणांमध्ये कोर्टानं सीबीआयचे क्लोजर रिपोर्ट फेटाळले आहेत आणि नव्यानं तपासाचे आदेशही दिले आहेत। त्यामुळेच कोर्ट न्याय देईल अशी प्रतिक्रिया सुशांतचे वडील के सिंह यांनी दिली आहे। सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टनंतर आता सुशांत राजपूतचं कुटुंब मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतं। तर रिया एखाद्या वाघिणीसारखी लढली, अखेर सत्याचा विजय झाला म्हणत रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांचं सत्र अजूनही सुरूच आहे। भाजपचे नेते नारायण राणेंनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरण परत एकदा चर्चेत आणलंय। सुशांत सिंहची हत्या होताना नोकराने मोबाईलमध्ये शूटिंग केलं होतं। कशा प्रकारे त्याच्या गळ्याला फास दिला जात होता हे त्यावरून कळतंय। वेळ आल्यावर आमच्याकडे सर्व काही पुरावे आहेत, ते पोलिसांना देऊ। सुशांतचा खून हा त्याच्या नोकर सावंत समोर झाला होता, त्या सावंतचा जबाब पोलिसांनी का घेतला नाही असे अनेक सवाल राणेंनी उपस्थित केलेत। त्यामुळे सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टनंतरही आरोप सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही। या व्हिडिओ तिथेच थांबूयात। सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट कोर्ट स्वीकारेल की हा अहवाल
फेटाळून लावत पुन्हा एकदा तपासाचे आदेश देईल? सुशांत सिंहवरून काही जणांचा राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न आहे का? या प्रकरणातून कुणाला अडकवण्याचा डाव आहे का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.